जे एंड स्टेज कॅन्सर पेशंट असतात किंवा अगदी कोमातले सुद्धा पेशंट, किडनी फेल्युअर पेशंट, ज्यांना आता डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्यावर काहीही उपाय नाही आहे, तर हम्म. अशांसाठी सुद्धा आपण एक वेगळं युनिट बनवलंय. आपल्याकडे दुसरे डॉक्टर्स सुद्धा आहेत, की जर लागले तर ऑन कॉल ऑर्थोपेडिक, न्यूरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, सायकॅट्रिस्ट सगळे डॉक्टर्स ऑन कॉल आहेत. हो. आता सुद्धा सध्या माझ्याकडे एक आजी आहेत कोमातल्या, गेले 2 महिने आहेत माझ्याकडे. त्यांचे व्हायटल्स नॉर्मल असतात, बाकी सगळं व्यवस्थित असतं, फक्त ते त्याच्यातनं बाहेर येते, डोळे सुद्धा उघडून ते बघत असतात, पण त्यांच्या ब्रेन पर्यंत ते सिग्नल्स पोचत नसतात. अच्छा. की वृद्धाश्रम म्हणजे नको असलेली लोक तिकडे आणून ठेवणं किंवा आपल्याला डंप करणं, तसं नसून बाहेरच्या कंट्रीजनी हे आता ऍक्सेप्ट केलं आहे, जेरियाट्रिक सेंटर्स म्हणजे काय. आणि हे हम्म. आपल्या इथे अजून लोकांनी तेवढं ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. ओल्ड एज होम किंवा ह्या सेंटर्सना तुम्ही एक टॅबू नका मानू, की ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजेल. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या आपल्याकडे आपण बघत असतो समाजामध्ये की वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा चालू असतात. पण डॉक्टर हे एक क्षेत्र असं आहे की ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी मुळात तुमच्याकडे सेवाभावी हा स्वभाव असावा लागतो. कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांनी जी काही सेवा केली त्याच्यामुळेच अनेकांची आयुष्य सर्व्हाइव्ह झाली आणि आपण कोविड सारख्या महामारीतून पण यशस्वीरित्या बाहेर येऊ शकलो. अनेकदा आपल्याला हॉस्पिटलमधून पण सांगण्यात येतं की आता तुम्ही पेशंटची घरी काळजी घ्या. पण घरी काळजी घ्या म्हणजे आपलेपणाने काळजी घेणं शिवाय त्याच्यामध्ये डॉक्टरी उपचार असणं, या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून प्रत्येकालाच ही गोष्ट घरी करणं शक्य होत नाही. आपल्याकडे आज एक डॉक्टर आलेले आहेत, त्यांचं नाव आहे डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. त्या BAMS आहेत आणि गेली 21 वर्ष त्या जनरल प्रॅक्टिशनर म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरी पेशामध्ये असताना अनेक या समस्या त्यांच्याही नजरेत आल्या असतील आणि एक वेगळी सेवा त्यांनी आपल्या समाजाला आपली प्रॅक्टिस चालू ठेवून आज ते काही वर्ष करत आहेत. ह्या समस्या ज्या ज्या पेशंटना आपण आपल्या घरी उपचार करू शकत नाही आणि हॉस्पिटलमध्येही त्यांना डॉक्टर तुम्हाला सांगतात की तुम्ही घेऊन जा, अशा वेळेला या मधल्या काळामध्ये सेवा कशी करणं, त्यांना नर्सिंग कसं करणं किंवा त्यांना डॉक्टरी उपचार कसे करणं, या सगळ्या गोष्टीचं एक सोल्युशन घेऊन त्यांनी एका सेवाभावाने एक वेगळी संस्था किंवा एक कार्य चालू केलेलं आहे. या कार्याबद्दलच आपण आज त्यांच्याशी बोलणार आहोत. ठाण्यामध्ये आज त्यांची 2 सेंटर यासाठी कार्यरत आहेत. या सगळ्याची एक माहिती आपल्याला मिळणारच आहे. तर आज आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारू. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी, तुमचं मी हिरकणी चॅनलवर खूप खूप स्वागत. नमस्कार, नमस्कार शर्मिला. मी सुद्धा आभारी आहे मला या चॅनलवर तू संधी दिलीस म्हणून. मला आधी सगळ्यात सांगा की तुम्ही डॉक्टरी पेशामध्ये कशा आलात, तुमच्या हा आयुष्याची म्हणजे डॉक्टरी या पेशाची सुरुवात कशी झाली? म्हणजे मी मुळातली ठाण्यातलीच. लहानपणापासूनच माझं शालेय शिक्षण ठाण्यातलंच. SES स्कूल ठाण्यात मी 10वी पर्यंत शिकले, 11वी 12वी ठाणा कॉलेजमध्ये केलं. आणि लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचं हे पहिल्यापासूनच ठरवलेलंच होतं, म्हणजे तसं की करायचं तर पुढे मेडिकल फील्डमध्येच करायचं. त्याप्रमाणे 12वी नंतर BMS ला ऍडमिशन मिळाली आणि मुंबईतच कमलादेवी गौरीदत्त मित्तल कॉलेजमधून माझं BMS पास आउट केलं मी. पास आउट झाल्यानंतर 1 वर्षाची RMO शिफ्ट करून नंतर मी लगेचच माझी स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. इंदिरानगर ह्या एरियात गेले 21 वर्ष आता माझी प्रॅक्टिस आहे. BAMS म्हणजे आपलं हे आयुर्वेदिक हो हो, आयुर्वेदिक BMS म्हणजे आयुर्वेदिक, राईट राईट. आहे. पण माझी प्रॅक्टिस आहे ती जनरल प्रॅक्टिस आहे. ओके. BMS म्हणजे आयुर्वेदिक कन्सल्टेशन करते मी आणि जनरल प्रॅक्टिस आहे. अच्छा. ओके. पण मग आता ही 21 वर्षाची तुमची प्रॅक्टिस चालू असताना तुम्ही ह्या ह्या प्रॅक्टिस मधले पण काही एक्सपिरियन्स आम्हाला सांगा की आयुर्वेदाकडे बघण्याचा आता खूप दृष्टिकोन लोकांचा बदललाय की हो हो खूपच हो लोक हो. आता आयुर्वेदाला मानू लागलेत किंवा त्याच्यातल्या गोष्टी बरोबर समजायला लागलेल्या आहेत. मुळात मध्ये बरोबर त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स नसतात. बरोबर या सगळ्या बरोबर. गोष्टी आपल्याला
बरोबर. क्रोनिक डिसीजेस ना आयुर्वेद हा सगळ्यात उत्तम उपायच आहे. कारण काय काही क्रोनिक डिसीजेस जे असतात किती दिवस तुम्ही ॲलोपॅथी ड्रग्स खाणार, त्याचे साईड इफेक्ट्स, त्याचे रिॲक्शन्स. आणि आयुर्वेदिक हा मुळापासून रोग हे करतो, दूर करतो. हे आता लोकांना पण पटलं आहे. आणि चांगले प्रॉडक्ट सुद्धा आले आहेत आयुर्वेदिक. आणि पंचकर्म वगैरे हे लोक अवेअर झालेत आता, की ह्या सगळ्यांनी कसं पूर्ण शुद्धी होते, पूर्ण बॉडी डिटॉक्सिफाय वगैरे. हे सगळं लोकांना कळायला लागलंय, म्हणून लोक आयुर्वेदाकडे वळायला लागली आहेत आता. बरोबर. ही खरं तर एक खूप चांगली साईन आहे, कारण आयुर्वेद हा आपला इतका पुरातन काळातला सायन्स मधला आपला मेडिकल सायन्सचा जो ग्रंथ आहे, तर त्याच्यातून ह्या सगळ्या गोष्टी आता परत आपल्याकडे पहिल्यासारखं बरोबर. घडायला लागले. आता ही बरोबर. जनरल प्रॅक्टिस बरोबर. करत असताना तुम्ही आता सध्या जे तुमचं सेंटर चालू आहे, त्या सेंटरमध्ये हम्म. तुम्ही लोकांना रुग्णांना एक वेगळी सेवा देत. तर मुळात हे सेंटर बरोबर. करावंसं का वाटलं, म्हणजे असं काय त्याच्या मागचा हेतू काय आहे हे सगळं सेंटर? बरोबर. दोन गोष्टी आहेत. एक तर माझी प्रॅक्टिस 18 वर्षाची झाल्यावर असं मला वाटलं आता माझी सेटल्ड प्रॅक्टिस आहे. तर नाव दिस इज माय गिव्हिंग टाइम. मी काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. असे खूप वृद्ध म्हणजे ह्यांच्या समस्या माझ्यापर्यंत आल्या आहे. प्रॅक्टिस करताना मला जाणवलं की ह्यांच्या खूप समस्या आहेत ज्या कोणी त्याच्यावर दखल घेत नाही आहे. बऱ्याचशा त्यांच्या मानसिक समस्या आहेत की त्यांना बोलायला किंवा शेअर करायला कोणी नसतं, त्याच्यामुळे बरेचसे डिमेन्शिया, अल्झायमर सारखे आजार हे होतात, चालू होतात, जे आज खूप कॉमन आहेत. दुसरी गोष्ट, माझे वडील वारले, ते 70 वर्षाचे होते, तेव्हा ते हार्ट अटॅकने अचानक घरीच त्यांचं निधन झालं. शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी माझी 90-92 वर्षाची आजी होती त्यांची सेवा केली. अगदी म्हणजे डायपर चेंज पासून सगळं ते करत होते. तर ते गेल्यानंतर आई माझ्याकडे आली, आजी काकांकडे पुण्याला गेली. नंतर त्या वास्तूत काहीतरी असं चालू करूया हे खूप दिवसापासून डोक्यात होतं, पण ते अस्तित्वात येत नव्हतं काही कारणाने. कोविड ह्या काळात मला बराच वेळ मिळाला ह्या सगळ्यावर विचार करायला आणि हे अस्तित्वात आणायला. तेव्हाच कोविड ह्या काळात मग खूप माहिती करून, खूप रिसर्च करून नंतर मी 8 बेडेड पारसमणी, हे पारसमणी जेरियाट्रिक सेंटर हे माझ्या आई वडिलांच्या घरी त्या वास्तूतच चालू केलं. जेव्हा चालू केलं तेव्हा मला याची काहीच कल्पना नव्हती की याला कसं यश मिळेल किंवा काही तसा अनुभव पण नव्हता. फक्त जिद्द, सेवा करायची मनापासून इच्छा आणि मेहनत करायची तयारी, एवढंच फक्त तेव्हा होतं. आणि पण मला तो एवढा चांगला रिस्पॉन्स मिळाला त्याला की 6 महिन्यात माझं सेंटर फुल झालं. म्हणजे मला कळून चुकलं की ही काळाची गरज आहे आता, लोकांना ह्याची किती आवश्यकता आहे. बरेच काही रिझन्स असतात, प्रॅक्टिकल रिझन्स असतात, ज्याच्यामुळे आजकाल लोक आपल्या म्हणजे आई वडिलांना किंवा आजी आजोबांना घरी सांभाळू नाही शकत. त्यांना सुद्धा काही सुखासुखी कोणी माझ्या इथे आणून ठेवत नाही ऍक्च्युली. त्यांना सुद्धा ह्या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. तर हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असतो आणि त्याच्यामुळे काळाची गरज झाली आहेत हे सेंटर्स, की घरी ज्यांचं करू शकत नाही ते माझ्या इथे ठेवतात. आणि त्यांना हवे असतं की त्यांच्या आई वडिलांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची काळजी चांगल्या प्रकारे घेतली गेली पाहिजे, जे घरी पॉसिबल नाहीये. केअरटेकर्स ठेवून सुद्धा कधी कधी पॉसिबल होत नाही. तर ते माझ्या इथे एकदा माझ्या याच्यात सोपवलं की त्यांना ती पूर्ण गॅरंटी असते की इकडे त्यांना मेडिकल हेल्प सुद्धा मिळेल, पूर्ण असिस्टन्स सुद्धा मिळेल, केअरटेकर सुद्धा आपले जॉब व्यवस्थित करतील, म्हणजे ते आपलं काम करायला व्यवस्थित हे असतात. आपल्या मुळात घरात एखादा पेशंट असतो तर घरातलंच वातावरण पूर्णपणे बदलून जातं, म्हणजे कोणीही ते घरात राईट, राईट, पेशंट राईट, असल्यानंतर. राईट. आजकाल काय आहे, दोघांना नोकरी करणं खूप गरजेचं आहे लाईफस्टाईल मेंटेन करायला. त्यातून हे सगळं करणं खूप डिफिकल्ट असतं. किती झालं तरी जेव्हा पेशंट बेडरिडन वगैरे होतो तेव्हा त्याचं पूर्ण भार सांभाळणं आणि पूर्ण त्याचं सगळं करणं हे खरंच खूप डिफिकल्ट असतं, जे घरी खरंच जमणं कठीण असतं. बरोबर आहे. म्हणजे आणि म्हणतात ना त्याच्या की पैसा हा जरुरीचा आहे, पण पैसा सगळेच प्रश्न तुमचे सोडवू शकत नाही. बरे तुमच्याकडे सोडवू नाही पैसा शकत. असेल तरी अशा प्रकारची सेवा करणं किंवा ही जिथे मनुष्य गरज आहे, माणसाने सेवा करणं जरुरी आहे, ट्रीटमेंट्स देणं जरुरी आहे, तिथे आपल्याला माणूसच लागतो. तिथे तुमचा पैसा पूर्णपणे आपल्याला सहकार्य नाही करू शकत, नाही का? बरोबर, तर मग बरोबर, बरोबर. अशा आता कशा प्रकारचे पेशंट असतात म्हणजे सेंटरवर? हा,
म्हणजे म्हणजे आता आमचं जे आहे ते जेरियाट्रिक सेंटर आहे, तर आपण इथे हॉस्पाइस केअर, पॅलिएटिव्ह केअर सगळंच देतो. हॉस्पाइस पॅलिएटिव्ह केअर म्हणजे जे एंड स्टेज कॅन्सर पेशंट असतात किंवा अगदी कोमातले सुद्धा पेशंट, किडनी फेल्युअर पेशंट, ज्यांना आता डॉक्टरांनी सांगितलं की ह्याच्यावर काहीही उपाय नाही आहे, तर हम्म. अशांसाठी सुद्धा आपण एक वेगळं युनिट बनवलंय. त्यांना आपण सगळ्यात नाही ठेवत, पण वेगळं युनिट केलंय की त्यांना तिथे आपण ऍडमिट करतो. आणि आता त्यांचं काय आपल्याला करायचंय, तर आहे तीच ट्रीटमेंट कंटिन्यू करायची आहे. फक्त त्यांना हायजीन मेंटेन करणं, त्यांना योग्य पोषक आहार देणं. कधी कधी नाकाच्या नळी वाटे असतं, कधी कधी तोंडानी खातात, जसं आहे तसं द्यावं. आणि नवीन काही अजून आजार होऊ नये, बेडसोर्स वगैरे सारखे आजार होऊ नये, हम्म. त्याच्यामुळे ती काळजी घेणं, पोझिशन चेंज देणं वगैरे हे सगळं आपण करतो. आता त्यांना माहिती असतं की ह्यांचा काही इलाज नाहीये ह्याच्यावरती. म्हणजे पेशंट ला जे काही आता व्हायचंय ते पीसफुली इकडे होऊ देत. हे पेशंटच्या रिलेटिव्हची सुद्धा ही कल्पना. समजूत झालेली असते. हो हो. आणि त्याप्रमाणे आपण त्यांना योग्य ती ट्रीटमेंट देत असतो. खरंच म्हणजे एक कठीण गोष्ट हम्म. असते ना, कारण अशा वेळेला हो हो आपण हो. म्हणजे पॅरेंट्स म्हणा, म्हणजे हम्म. नातेवाईक, घरातले लोक हे खूप हेल्पलेस हम्म. असतात की हम्म. आपण त्यांचं बरोबर. काही म्हणजे त्या वेदना म्हणा किंवा त्यांचं जे काही हम्म. हम्म. असतात त्या दुःख असतं ते आपण शेअर तर नाही करू शकत. फक्त ते बघत राहणं याच्या पलीकडे आपल्या हातात अनेक वेळेला काही नसतं. आणि अशा वेळेला बरोबर. काळजी घेणं आणि पण मग हे सगळं करण्यासाठी की ट्रेन्ड तुमच्याकडे स्टाफ असावा लागत असेल हो हो किंवा हो. हो वेगवेगळ्या हो हो. प्रकारचे नर्सेस. स्टाफ सिलेक्शन सुद्धा एक टास्कच असते. म्हणजे स्टाफ सिलेक्शन करताना सुद्धा त्यांना हे बघावं लागतं आपल्याला, की त्यांच्या सुद्धा ती सेन्सिटिव्हिटी पाहिजे, सेवाभावी वृत्ती पाहिजे. व्यवहार वेगळा दृष्टिकोन झाला. त्यांना सुद्धा कधी कधी काउन्सिलिंग करावं लागतं किंवा थोडे संस्कार द्यावे लागतात, की आपण कुठल्या एज ग्रुपच्या पेशंटशी हे करतो आहे किंवा त्यांचं काय आहे, तर कसा पेशन्स ठेवला पाहिजे आणि कसे त्यांच्याशी बोललं पाहिजे, त्यांची अशी बरोबर वागणूक कशी पाहिजे, हे त्यांना सुद्धा बेसिक ट्रेनिंग द्यावं लागतं. आणि दुसरं मेडिकल ट्रीटमेंट, मेडिकल ट्रेनिंग सुद्धा त्यांना असतंच, की अगदीच पेशंट काही इमर्जन्सी आली तर कसं टॅकल करायचं. हम्म. हे बेसिक ट्रेनिंग सुद्धा त्यांना दिलेली असते. आणि हम्म. आपल्याकडे असे पेशंट तर आहेच आहेत, पण दुसरे पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट सुद्धा येतात, की म्हणजे हम्म. नॉर्मल त्यांचं नी रिप्लेसमेंट ऑपरेशन, हिप रिप्लेसमेंट ऑपरेशन झालंय, थोडे दिवसासाठी ते स्वतः करू शकत नाहीये, तर हम्म. जोपर्यंत ते स्वावलंबी होत नाहीत, की निदान वॉकर घेऊन आपले स्वतःचे डेली ऍक्टिव्हिटीज करत नाहीत, तोपर्यंत ते माझ्याकडे राहतात. एकदा व्यवस्थित झालं की ते मग घेऊन जातात. असे सुद्धा हा टाईपचे पण पेशंट आपल्याकडे आहेत. आता जे लोक कोमामध्ये आहेत किंवा जे कम्प्लिटली बेड रिडन आहेत, तर हम्म. हम्म. त्यांची एक मानसिकता वेगळी असते. त्या पेशंटची कोमामध्ये तर काय ती मानसिकतेचा हम्म. प्रश्न हम्म. नाही. हम्म. हम्म. पण जे लोक आता जसं तुम्ही सांगितलं की नी रिप्लेसमेंटसाठी नंतर तुम्हाला काही काळ 2 महिने वगैरे बेडवरच हम्म. राहायचंय हम्म. अशा गोष्टी, हम्म. तर हम्म. ह्या हम्म. पेशंटचं मेंटॅलिटी म्हणजे एक मानसिकता वेगळी असते की मला लवकर बरं होऊन पुढे जायचंय बरोबर, बरोबर. हां, ती बरोबर आहे. दोन्ही त्यांचं विल प्रकारची. पॉवर वाढवायचं काम आम्ही पॉझिटिव्हिटी देतो, की नाही तुम्ही बरे होणार. असं करून ते लवकर रिकव्हर होतात त्यातून. फिजिओथेरपी आहे. आपल्याकडे दुसरे डॉक्टर्स सुद्धा आहेत, की जर लागले तर ऑन कॉल ऑर्थोपेडिक, न्यूरोलॉजिस्ट, चेस्ट फिजिशियन, सायकॅट्रिस्ट सगळे डॉक्टर्स ऑन कॉल आहेत, की जर अच्छा. गरज लागली तर आपण त्या डॉक्टर्सना बोलवून अकॉर्डिंगली हे करू शकतो. हा, मला तेच विचारायचं होतं की आता ह्या सगळ्यासाठी जे एक्स्ट्रा मेडिकल हेल्प लागत असेल किंवा इक्विपमेंट्स काही वेळेला लागत असतील ह्या सगळ्या हो, गोष्टींसाठी, हो, हो. हे सगळं म्हणजे खरं बघायचं गेलं तर एक छोटं हॉस्पिटलचं स्वरूप आहे ते. म्हणजे छोटं प्रमाण आहे पण तरी सुद्धा. छोट्या प्रमाणात बरोबर आहे. छोट्या हा. प्रमाणात मेडिकल इक्विपमेंट्स आमच्याकडे सुद्धा असतातच आणि ते ठेवावेच लागतात, कारण काय कुठलीही इमर्जन्सी कधी येऊ शकते. येऊ शकतो. तर नॉर्मल पेशंटला निदान आपण इकडे बेसिक मेडिकल केअर देऊन त्यांना अँब्युलन्स बोलवून हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करे एवढी सोय आमच्याकडे आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सक्शन मशीन, नेब्युलायझर्स हे सगळे बेसिक आहे. बेसिक काही इमर्जन्सी मेडिसिन्स आहे. आपल्याकडे ट्रेन नर्सिंग स्टाफ आहे 24 आवर्स, की म्हणजे काही लागलं तर अकॉर्डिंगली ते व्हायटल्स वगैरे मेजर करून एक आयडिया येते आणि अकॉर्डिंगली आपण औषधं देऊ शकतो. हे एक सेंटर तुम्ही चालू करत असताना, आता हे सेंटर चालू झाल्यानंतर तुम्हाला नक्की काय काय प्रकारच्या गोष्टींसाठी स्वतःला तयार करायला लागलं, काय इन्व्हेस्टमेंट करायला लागली, त्याच्यासाठी काही मदत किंवा कुठच्या कुठच्या गव्हर्नमेंट परमिशन्स काढायला लागत असतील, हॉस्पिटलशी कनेक्ट करायला, ह्या सगळ्याची सुरुवात करताना काय काय अडचणी आल्या?
सुरुवात करताना बेसिक पहिलं तर आपल्याला एनओसी घ्यावा लागतो जिथे आपण सेंटर चालू करतोय त्या बिल्डिंग मधून, की बाकीच्यांना काही प्रॉब्लेम नाही. तो तो एनओसी घेणं सगळ्यात इम्पॉर्टंट असतं. ते हम्म. मला इझिली मिळालं कारण का हे खूप चांगलं काम होतं त्यांच्या दृष्टीने, आणि तशी बघायला गेली तर बिल्डिंग ही पूर्ण कमर्शियलाइज झाली होती, म्हणून त्याच्यात मला बिलकुल प्रॉब्लेम नाही आला. बाकीचे जे लायसन्सेस वगैरे आहेत ते सुद्धा मला खूप इझिली मिळाले. कोविडचा काळ असला तरी मला खूप जणांनी त्याच्यात मदत करून बरंच इझिली मला जे काही गुमास्ता किंवा जे काही त्याच्याशी रिलेटेड लायसन्सेस असतात इझिली मिळाले. दुसरी गोष्ट, डॉक्टर्स. जेव्हा मी चालू केलं तेव्हा अटॅच डॉक्टर्स इकडे कोण कोण येणार किंवा कोणाकोणाला कोणाकोणाची गरज लागू शकते ते मला एकेका डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून त्यांना हे सगळं हम्म. सांगावं लागलं की असं असं सेंटर चालू करते, कारण की कोविडचा काळ होता तो. लवकर डॉक्टर्स जात सुद्धा नव्हते. पण हे असं सेंटर आहे आणि चांगले संबंध असल्यामुळे सगळे डॉक्टर्स सुद्धा पटापट रेडी झाले. म्हणजे मला अजून कॉन्फिडन्स वाढला माझा की नाही, काही इमर्जन्सी आली तर माझ्याकडे हेल्प करायला हे सगळे आहेत. आणि मग बेसिक इक्विपमेंट्स जे सांगितलं तुम्हाला, मेडिकल इक्विपमेंट्स, ते सगळे मला विकत घ्यावे लागले. ती एक त्यावेळी एक मोठी इन्व्हेस्टमेंट होती. आणि मग हे लोकांपर्यंत कसं पोचवायला त्याच्यासाठी मला काही मार्केटिंग पीआरओज वगैरे ठेवावे लागले किंवा जस्ट डायल मध्ये एनरोल करावं लागलं की हम्म. लोकांपर्यंत हे पोचावं की बरोबर. मी असं काही चालू केलं आहे. आणि मला एक तर म्हणजे मला असं तुमच्या आतापर्यंतच्या बोलण्यावर असं लक्षात आहे की मुळात तुमच्यामध्ये वडिलांकडून म्हणा किंवा हे वारसा हक्काने एक जशी आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात तशा तुम्हाला एक सेवावृत्ती वडिलांकडून आली, आणि ती त्या वास्तूमध्ये पण, वास्तूचे पण आपल्याला बरेच वास्तूमध्ये बरोबर वाईब्स बरोबर. असतात, किंवा पण त्यांनी हो ज्या हो हो. वास्तूमध्ये आईची जी सेवा केली त्याच्यातून आज त्या वास्तूमध्ये अनेक लोकांची सेवा बरोबर घडते. बरोबर बरोबर आहे. नाही नाही, खूपच त्या वास्तूनी मला खूपच दिलं. म्हणजे अगदी 6 महिन्यात माझं हाऊसफुल होतं आणि मला ते दुसरा पसारा वाढवण्याशिवाय दुसरं काही अल्टरनेटच नव्हतं, की म्हणजे मला वाढवावंच लागलं ते. मग मी 15 बेडचं चालू केलं. मी हळूहळू पुढे गेले, असं नाही की 8 बेडून मी डायरेक्ट 50 बेड चालू केलं. 8 बेडचं 15 बेड, 25 बेड. आता माझे 2 सेंटर्स आहेत. एक पारसमणी म्हणून आहे जे 25 बेडेड आहे, आणि एक ह्युमॅनिटी स्ट्रीट म्हणून आहे जे 35 बेडेड आहे. तर अच्छा. असे 2 सेंटर्स आहेत आता, आणि दोन्ही सेंटर्स अगदी उत्तम प्रकारे चालू आहेत. मला सुदैवाने स्टाफ पण खूप चांगला मिळाला आहे. ऍक्च्युली स्टाफ आणि ह्या पेशंटचं एक वेगळं नातं तयार होतं. हम्म. त्यांच्यात सुद्धा एक वेगळं आहे. म्हणजे अगदी एवढं की काही पेशंटना झालं की अगदी त्यांचे डोळे पाणावतात किंवा त्यांना वाईट वाटतं. एवढं ते नातं होतं आणि अगदी घरासारखे सगळे राहतात. बरोबर. इकडे एक पॉझिटिव्ह वाईब वाटते. एक सगळे आनंदी आहेत. हे वाटतं. हम्म. मी माझं हे सेंटर चालू करताना माझ्या डोक्यात एवढंच होतं की त्यांना एक घरेलूपणा वाटला पाहिजे. हम्म. म्हणजे दुसऱ्या सेंटर्स मी पाहून आल्यावर मी मला स्वतःला विचारलं की मी माझ्या आईला इकडे ठेवू शकीन का, किंवा मी स्वतः इकडे राहू शकीन का, हा प्रश्न स्वतःला विचारला. की नाही, म्हणजे असं पाहिजे की जिथे आपण जिथे राहू शकतो बरोबर. असंच लोकांना आपल्याला द्यायचं आहे. तर तसंच आम्ही अगदी घरेलू वातावरण मेंटेन करतो. आमचे इंटिरियर सुद्धा तुम्ही बघाल तर अगदी घरासारखे आहेत. आणि रोज आपण रांगोळी, बाहेर दिवा, हे सगळं करतो. सगळे सणवार आपण तिकडे साजरे करतो. अगदी गणपतीत मोदक आणि दिवाळीत सगळी लक्ष्मी पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करतो आपण, की त्यांना सुद्धा ते आपलं सेकंड होम आहे हे हम्म. फिलिंग आलं पाहिजे. आणि ते सुद्धा सगळे अगदी सहभागी घेतात. म्हणजे काही आजी भजनं म्हणतात, काही पूजेत हेल्प करायला लागतात, मदत करायला लागतात. अच्छा. खूपच म्हणजे एक खरंच हा एक वेगळा उपक्रमच आहे, हो. आणि काळाची गरज म्हटलं तर खरोखरीच ही गरज राईट राईट. हे. तरी सुद्धा सगळ्या गोष्टी आपल्याला गुढी गुढी चित्र असं सगळ्या ठिकाणी नसतंच. आपल्याला ह्याच्यामध्ये अनेक वेळेला काही प्रसंग पण घडत असतील, किंवा कशा असं काही कधी अडचणी आल्या का, की पेशंट कडून म्हणा किंवा नातेवाईकांकडून, किंवा असं कधी काही घडलं का की. तसं बघायला गेलं तर पेशंटकडनं तर भरभरून आशीर्वादच मिळालेत, आणि त्यांच्याकडनं तर कृतज्ञताची भावना, म्हणजे चांगलं ब्लेसिंगच मिळालेत नेहमी. बरोबर. पण अडचणी
आणि संकट तर खूप आली हे करताना. म्हणजे कोविड काळ तर हा परीक्षेचा काळच होता, की तेव्हा खूप काळजी घ्यावी लागायची. आमच्या ह्याच्यात सुद्धा 2-3 जणांना कोविड झाले. मग त्यांची कशी ट्रीटमेंट केली, मग कसं स्टाफना त्यांच्याबरोबर ठेवून त्यांचं सगळं केलं. हॉस्पिटलाइज करायचं नाही असं रिलेटिव्ह कडनं आलेलं, की नाही हम्म. आम्हाला हॉस्पिटलाइज नाही करायचं, पण सेंटरला ठेवून बाकीच्यांना ते होऊ नये याची काळजी घेऊन ते सगळं करणं, ते खरंच खूप डिफिकल्ट होतं. मग हॉस्पिटल तेव्हा गव्हर्नमेंट सारखं इंटरफेअर करायची, म्हणजे की त्यांना तिकडे ठेवू नका, त्यांना हॉस्पिटलाइज केलंच पाहिजे. हम्म. मग माझ्यावर एवढा विश्वास ठेवला ते त्यांच्या रिलेटिव्हनी, की त्यांनी गव्हर्नमेंटला म्युन्सिपल कॉर्पोरेशनला लेटर लिहून दिलं, की नाही आम्हाला आमच्या रिलेटिव्हना इकडेच ठेवायचं आहे अँड वी आर रेडी फॉर एनी कॉन्सिक्वेन्सेस, त्यांच्याच अंडर ट्रीटमेंट करायची आहे. असं सुद्धा चांगलं झालं. दुसरी गोष्ट एक मेजर हे झालं, की माझं जेव्हा 8 बेडेड पारसमणी होतं, तेव्हा अचानक एक दिवस फॉल सिलिंग खाली पडलं. रात्री 4 वाजता ही घटना घडली. खूप पाऊस आला आणि फॉल सिलिंग अख्खं पाणी खाली पडलं. सुदैवाने कोणाला काही इजा नाही झाली, पण चारी बाजूला 4 बेड होते, पण मध्ये पूर्ण ते फॉल सिलिंग आलं. मग तेव्हा काही डिसिजन्स आपल्याला अचानक घ्यावे लागतात, की हम्म. कोणालाही पॅनिक न करता. पण तेव्हा पण खूप चांगलेच एक्सपिरियन्स आले मला, की मी एक ओळखीचं हॉस्पिटल होते, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. त्यांनी लगेच तिकडचे वॉर्डवर अँब्युलन्स पाठवले. पूर्ण मेल वॉर्ड रिकामं करून मला तिकडे त्यांनी माझे पूर्ण 7 पेशंट त्यांनी तिकडे हायजीन, कोविडचा काळ होता तो, म्हणून ते सगळं सॅनिटाईज करून मग त्यांनी सगळे पेशंट तिकडे माझे शिफ्ट केले. सगळे सुखरूप तिथे शिफ्ट केल्यानंतर मी सगळ्यांच्या घरी फोन करून मग हे सांगितलं, कारण की आधीच सांगितलं असतं तर ती खूपच पॅनिक सिच्युएशन झाली असती. मग कारण काय मी आता ही रिस्पॉन्सिबिलिटी स्वीकारली म्हटल्यावर मी म्हटलं की ह्यांना आता आपण रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन सेफ ठिकाणी हे करूया, पाठवूया आणि मग सगळ्यांना कळवूया. पण मग त्या काळात सुद्धा सगळ्यांनी मला एवढा सपोर्ट केला, की सगळ्यांचे रिलेटिव्ह म्हणले नाही तुम्ही चांगली व्यवस्था इकडे करताय, त्यांना इकडेच राहू दे. नाहीतर मी त्यांना ऑप्शन दिलं होतं, तुम्हाला पाहिजे तर माझं हे रिपेअर होईपर्यंत तुम्ही घरी नेऊ शकता किंवा दुसरी व्यवस्था करू हम्म. शकता. तर हे असे काही डिसिजन्स अचानक घ्यावे लागतात, कारण सगळं हम्म. आपल्यावरच असतात रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून, आणि ते पार करावे लागतात एकदा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की. आता एक डॉक्टर म्हटल्यानंतर एक डॉक्टरीचं शिक्षण तर तुम्ही घेतलं, पण एक हॉस्पिटल किंवा एक सेंटर चालवायचं म्हटल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात. ऍडमिन असतं, मॅनेजमेंट असतं, हे राईट, राईट, जसं डिसिजन्स घ्यायचं राईट, असतं, या सगळ्या गोष्टी सांभाळणं, कारण सगळ्याची राईट, राईट, जबाबदारी राईट, सिंगल हँडेड राईट. जबाबदारी घेणं ही खरंच खूप मोठी जबाबदारी आहे. कारण हे नुसतं सांभाळणं नाही, तर हे एखाद्याच्या आपण मेडिकली कनेक्टेड आहोत या सगळ्या गोष्टींसाठी. तर हे सगळं कसं काय मॅनेज करता तुम्ही? बरोबर. बरोबर. माझं जेव्हा 7-8 बेडेड पारसमणी होतं, तेव्हा मी एकटीच हे सगळं हँडल करायचं आणि तेव्हा सगळं सोपं जायचं, हे छोट्या प्रमाणात असल्यामुळे. पण जेव्हा मी मोठं आणि वाढवायचं ठरवलं, तेव्हा मला पार्टनरची गरज लागली, की म्हणजे कोणीतरी हे सगळं एवढं सांभाळणं माझ्याकडनं एकटीकडनं ते शक्य नव्हतं. बरोबर. दुसरं, मला जे पेशंट बरोबर माझा 1 to 1 कनेक्ट आहे, की रोज माझं जे पेशंट बरोबर इंटरॅक्शन आहे, ते कमी नव्हतं करायचं ह्या सगळ्यात पडून. हम्म. म्हणून मला सुदैवाने खूप चांगले पार्टनर मिळाले, ज्यांचं म्हणजे विचार मिळणं सुद्धा खूप हा. गरजेचं असतं. विचार बरोबर. की त्यांचा सुद्धा विचार माझ्यासारखे पाहिजे, त्यांची सुद्धा सेवाभावी वृत्ती पाहिजे. त्यांनी ह्याच्याकडे सोर्स ऑफ इन्कम म्हणून न बघता एक सेवा कार्य म्हणून बघितलं पाहिजे. बरोबर. तर तसे मला मिळाले आणि ते माझं ऍडमिन आणि मॅनेजमेंट अगदी छान सांभाळतात सध्या. आणि ते सांभाळतायत म्हणून मी हा पार्ट, मेडिकल पार्ट, आणि जे माझं 1 to 1 इंटरॅक्शन आहे सगळ्यांबरोबर, की अगदी रोज जाऊन त्यांना फक्त कसे आहात त्यांचा हात पकडून त्यांना ते विचारणं, त्याच्यात मला सुद्धा खूप समाधान मिळतं आणि त्यांना सुद्धा खूप छान वाटतंय आता या गोष्टी. तर ह्या सगळ्या मी करू शकते ह्याच्यामुळे, की हा पार्ट ह्याचं टेन्शन न घेता किंवा स्ट्रेस न घेता. बरोबर. नाही, छान आहे. पण मला सांगा, की आता तुम्ही ऍक्च्युली तुमची स्वतःची मेडिकल प्रॅक्टिस पण चालू आहे. तुम्ही राईट. ते आता ह्याच्यामध्ये तर तुम्हाला मदत मिळाली, पण तरी सुद्धा एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे. शिवाय तुम्ही रोज या पेशंटना पण भेटता आणि स्वतःची एक प्रॅक्टिस पण चालवता. हा बॅलन्स कसा सांभाळता? कारण शेवटी तुम्ही पण एक व्यक्ती आहात, एक स्वतःचं पर्सनल लाईफ पण बरोबर, असतं बरोबर, आणि बरोबर, प्लस बरोबर. इव्हन ड्युटी आहे. तर हे सगळं कसं मॅनेज? राईट.
नाही नाही, त्याच्यामुळे झालंय थोडंसं असं की थोडंसं शेड्यूल खूप बिझी झालं आहे. कारण काय सोपं नाहीये सगळं करणं. पण करते मी मॅनेज. माझे प्रॅक्टिस आवर्स मी थोड्याशा कमी केल्या आहेत ह्याच्यामुळे, सेंटरमुळे, की जे मी आधी 3-3 तास सकाळ संध्याकाळ माझ्या क्लिनिकला द्यायचे, मी 2-2 तासावर आले आहे. आणि हे मॅनेज करावंच लागतं, कारण का ह्या सगळ्यांची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे. अगदी रात्री 2ला सुद्धा मला काही इमर्जन्सी कॉल आला तरी मला जावं लागतं. ती पण क्लिनिक बंद नाही केलंय, कारण का हम्म. सुरुवात माझी तिकडून झाली आणि मला त्याच्यावर तो टच ठेवायचा आहे आज. बरोबर. आणि तेही तुमचे पेशंट तुमच्याशी वेगळ्या हो पद्धतीने हो, connect ते असतात. पेशंट वेगळ्या कारण पद्धतीने अगदी एक आपल्याकडे दिवस मी डॉक्टर गेलो नाही की म्हटल्यानंतर एक विश्वासाचं नातं असतं आणि आपण बरोबर त्या डॉक्टरशी बरोबर. विश्वास आहे तर आपण सहसा दुसऱ्या डॉक्टरकडे मग जात नाही. या सगळ्यामधून मग काय म्हणजे स्वतःला वेळ कसा देता? हे क्लिनिकचे क्लिनिक आणि 2 क्लिनिक आणि नाही, स्वतःची फॅमिली. शक्यतो मी संडेचा वेळ स्वतःसाठी, फॅमिलीसाठी ठेवला आहे. अगदीच गरज नाही लागली किंवा इमर्जन्सी नाही लागली किंवा मग मला ऑप्शन डॉक्टर ठेवावा लागतो. आणि खूपच बांधून घेतलंय तुम्ही आणि हे केवळ हो. एक आणि मला आवडतंय हे काम करायला, आवडतंय आणि मला खूप समाधान मिळतंय हे काम पॅशन करताना. असल्याशिवाय ह्या गोष्टी होऊच हो. शकत नाही, नाही का? राईट, राईट. पेशंट येत जात असतात म्हणजे त्यांचं पण तिथे असा डिस्चार्ज वगैरे असं होतच असेल या हं, 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 हं. कधी हो, हो, असं हो. झालं का की एखाद्या पेशंटचं म्हणजे तिथेच डेथ झाली किंवा काय, तर मग त्यावेळेला काय सिच्युएशन क्रिएट होते किंवा त्या नाही, नाही. हो. साधारण 80-85च्या वरतीच सगळे माझ्याकडे आहेत हं. म्हणून डेथ हा तर खूप कॉमन फॅक्टर आहे. इनफॅक्ट मला मंथली 1-2 डेथना सामोरं जावं लागतं हं. एवढा कॉमन आहे हे. कारण काय आपल्याकडे लास्ट स्टेज पेशंट्स वगैरे असल्यामुळे ते काही लोकांना तर माहिती असतं की हे होणार आहे हं. हम्म, पण म्हणून ते प्रिपेअर्ड असतात. मला असं काही कधी प्रॉब्लेम नाही आला ह्या गोष्टीचा की हम्म, डेथ झालीये म्हणून. आपल्याला सुद्धा साधारण कळत असतं की ह्या पेशंटची कंडिशन थोडी डिटोरिएट होती आहे, तर हम्म, त्याप्रमाणे आपण घरी सुद्धा इन्फॉर्म करतो की असं असं झालं आहे आणि काहीही होऊ शकतं. तर तुम्हाला आता ऍडमिट करायचं आहे हॉस्पिटलमध्ये, काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट द्यायची आहे, तर आमच्याकडे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत त्याच्यात आम्ही मॅनेज करू. म्हणजे हम्म, आपल्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, सक्शन मशीन, बेसिक मेडिसिन आहेत, त्याच्यात आपण आपल्याकडून प्रयत्न तर सगळे करत असतो. जरी माहिती असलं की हा कोमातला पेशंट बरोबर. आहे किंवा हा लास्ट स्टेज पेशंट आहे, तरी आपण शेवटपर्यंत प्रयत्न तर नक्कीच करतो. पण आपण घरी हे इन्फॉर्म करतो की असं असं आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यातून तुम्हाला जर हॉस्पिटलाइज करायचं असेल तर दिस इज द राईट टाइम. मग शेवटी पेशंटच्या रिलेटिव्हच्या डिसिजनवर असतं. कोणी कोणी आम्हाला डीएनआर लिहून देतं की नाही, आम्हाला जे काही आहे ते तुम्ही तुमच्याकडून होतंय तेवढं करा, बाकी आम्हाला आता हॉस्पिटलाइज करायचं नाहीये. हम्म, कारण काय रिलेटिव्ह सुद्धा कधी कधी एवढे थकलेले असतात, कारण का एवढ्या वेळा ते हॉस्पिटलायझेशन प्रोसेस झालेला असतो आणि हॉस्पिटलाइज केल्यानंतर मग ते व्हेंटिलेटरवर टाकणं, आयसीयू मध्ये नेणं, पेशंट आपल्या समोर सुद्धा नाहीये, आत काय चालू आहे ते कळत नाही. तर ह्याला यांनी खूप वेळा सामोरे गेलेले असतात रिलेटिव्ह. हम्म, म्हणून हम्म. त्यांना ते आता नको असतं की जे काही व्हायचंय ते पीसफुली, काही त्रास न होता इकडेच होऊ देत. अशा ह्याचे सुद्धा बरेच रिलेटिव्ह आहेत आणि ते मला लिहून देतात तसं, आणि मग आपण अकॉर्डिंगली करतो. अच्छा. आता आणि आमच्या इकडचे जे पेशंट आहेत त्या सगळ्यांचे रिलेटिव्ह अगदी भेटायला येतात, त्यांना फोनवरून चौकशी करतात, व्हिडिओ कॉल करतात, किंवा त्यांनी काही मागणी केली तर त्यांना अगदी स्विगी झोमॅटो करून ती मागणी पुरवतात. म्हणजे एवढ्या सगळी काळजी घेणारे आहेत हं. म्हणजे तेच मला आता जो लोकांच्या मनात गैरसमज आहे की वृद्धाश्रम म्हणजे नको असलेली लोक तिकडे आणून ठेवणं किंवा आपल्याला डंप करणं, तसं नसून की प्रॅक्टिकली लोक आता विचार करतायत आणि त्यांना खरंच ते पॉसिबल नसतं आणि म्हणून त्यांना चांगल्या ठिकाणी चांगली सोय असेल, डॉक्टरच्या अंडर जिथे मेडिकल फॅसिलिटी आणि बेसिक केअर मिळेल, अशा ठिकाणी विचार करून ते चांगल्या ठिकाणी ठेवतात हं. बरोबर. म्हणून वृद्धाश्रमची कल्पना ऍक्च्युली बदलली पाहिजे लोकांनी, की बाहेरच्या कंट्रीजनी हे आता ऍक्सेप्ट केलं आहे जेरियाट्रिक सेंटर्स म्हणजे काय आणि हे. हम्म, हम्म, आपल्या इथे अजून लोकांनी तेवढं ऍक्सेप्ट केलेलं नाहीये. म्हणजे हम्म. सोसायटल प्रेशर मध्ये सुद्धा लोक एवढी
एवढी असतात की बऱ्याच जण तर माझ्याशी 3-3, 4-4 महिने बोलत असतात की नाही आम्हाला जमतच नाही आणि आम्हाला ठेवायचंच आहे. पण ते अंडर सोसायटल प्रेशर ते पॉसिबल होत नाही त्यांना, की हे काय म्हणतील, ते काय म्हणतील. पण तेच हा बरोबर. विचार सगळ्यांनी बदलला पाहिजे. ह्या प्रॅक्टिकल गोष्टी लोकांनी लक्षात घेतल्या पाहिजेत. स्वतःचे निर्णय म्हणजे अशा वेळेला आपल्याला डिसिजन आपल्या चांगल्यासाठी जो बरोबर. डिसिजन आहे तो घेतला गेला पाहिजे. बरोबर, बरोबर. नाही म्हणून हा डिसिजन कधी-कधी खूप उगाचच पुढे जातो. हम्म. म्हणजे मला सांगा की तुम्ही आता म्हणजे मगाशी कोणीच म्हणालात की कोमामधले पेशंट पण असतात. कोमामधल्या पेशंटना मग कसं म्हणजे आता जे आपल्याला समजतं किंवा हं, माहिती असतं जनरल लोकांना हं, त्याप्रमाणे हं, कोमातला हं. पेशंट नेमका कधी कोमातून बाहेर येईल हे सांगता येत नाही. बरोबर, बरोबर. सांगता येत नाही. हा. म्हणजे चान्सेस कोमातले पेशंट जे असतात त्यांचा चान्सेस कमीच असतात. हं, म्हणजे काही मिरॅकल झालं तरच बाहेर येईल असंच म्हणू शकतो आपण. हं, चान्सेस अगदी 1% चान्स असतो की तो बाहेर येईल. म्हणजे ॲट धिस एज माझ्याकडे हम्म. जे आहेत ते नॉर्मली 80-85च्या वरचेच येतात कोमातले. तर एज जर कमी असेल तर कोमातनं बाहेर यायचे चान्सेस जास्त असतात. जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांना न्यूट्रिशन, हायजीन मेंटेन आणि हम्म. अजून काही बेड सोर्स वगैरे होऊ नये ह्या सगळ्याची काळजी घेऊन त्यांचं हे करावंच लागतं. हम्म. त्यांना जे मेडिसिन चालू आहेत, जे रक्तपातळ व्हायच्या गोळ्या असतात किंवा ब्रेन रिलेटेड न्यूरोलॉजिकल जे मेडिसिन्स चालू असतात, ते आपण चालूच ठेवतो. नाकात नळी असते, राईल्स ट्यूब असते. राईल्स ट्यूब थ्रू आपण मेडिसिन्स किंवा पोषक आहार त्यांना देत असतो लिक्विड फॉर्ममध्ये. ओके. आणि असं का म्हणजे आता अशी केसेस अशा किती आहेत का की म्हणजे खूप काळ कोमा अ, तुमच्याकडे आहे हो, असं. हो. माझ्याकडे 9 ते 10 महिने राहिलेले एक आजी आहेत कोमातल्या. हो. हो. आता सुद्धा सध्या माझ्याकडे एक आजी आहेत कोमातल्या. गेले 2 महिने आहेत माझ्याकडे. त्यांचे व्हायटल्स नॉर्मल असतात. बाकी सगळं व्यवस्थित असतं. फक्त ते त्याच्यातनं बाहेर येते. डोळे सुद्धा उघडून ते बघत असतात, पण त्यांच्या ब्रेनपर्यंत ते सिग्नल्स पोहोचत नसतात. अच्छा. होप्स तर रिलेटिव्हजना वाटतच असतात, की बाहेर निघतील त्या हम्म. त्याच्यातनं. न्यूरोलॉजिकल आपण ओपिनियन सुद्धा घेतो त्यांच्याकडनं मधून-मधून न्यूरोलॉजिस्टना बोलवून, की काय आहे. पण मी सांगितलं तसं कोमातनं बाहेर येणं म्हणजे हे मिरॅकलच आहे ॲट धिस एज, 80+ एजमध्ये. कोमामध्ये म्हणजे कोणत्या टाईपचे पेशंट हे कोमामध्ये जातात म्हणजे त्यांना आधी काय आजार झालेला असतो की जे कोमामध्ये. नाही, गरजेचं नाही की आधी काही आजार असेल. काही-काही जण अचानक सुद्धा हे होतात, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स येतात, स्ट्रोक असतो. अच्छा. हं, हां, पेन ब्रेन किलर आणि रिलेटेड पेन. बरेचसे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात, ज्याच्यात अचानक सुद्धा कोमात जाऊ शकतं. अच्छा. किंवा बरेचसे कॅन्सर पेशंट वगैरे सुद्धा कोमात जातात. ओके. पण मग अशा वेळेला कॅन्सरच्या ट्रीटमेंटचं काय होतं. नाही, मग ते कॅन्सर. अर्धवटच सोडावे लागते. कॅन्सरची ट्रीटमेंट अर्धवट सोडावी लागते, जेव्हा कोमात वगैरे पेशंट जातो तेव्हा. अच्छा. ओके. किंवा ती ट्रीटमेंट सहन झाली नाही म्हणूनच बऱ्याच वेळा तसं हा होतं. हा. आता हे तुमची 2 सेंटर चालू आहेत आणि ह्याच्या पुढे म्हणजे आता तुमचे फ्युचर प्लॅन्स कसे आहेत किंवा काय ह्याचं स्वरूप अजून कसं कशा प्रकारे बघताय तुम्ही पुढे नेण्याचं. असं कारण ही गरज आहे नाही. तर हे वाढतच जाणार आहे. हो, 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 हो. हं, आता 3 वर्षातच माझं 8 बेडचं मी 55 बेडवर आणलंच आहे. आणि जसं अजून काही ठोस तसं ठरवलं नसेल तरी ह्याच्यात पुढे जायची इच्छा आहे, पुढे वाढवायची इच्छा आहे अजून. नंतर दुसरी एक कॅटेगरी आहे, की जे जस्ट रिटायर झाले असतात. 60 to 65 एज ग्रुप. तर त्यांच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, की रिटायरमेंट होम्स चालू करायचे आहे. रिटायरमेंट होम म्हणजे त्याच्यासाठी मोठी जागा आली. ते थोडंसं सिटीच्या बाहेर मोठी जागा घेऊन की त्यांना जॉगिंग ट्रॅक किंवा वॉकिंग ट्रॅक वगैरे, हा हा. थोडंसं देऊळ, गार्डन असं सगळं की त्यांचे एज ग्रुप बरोबर ते राहू शकतील आणि थोडासा वेळ घालवू शकतील. तसं काही करायची इच्छा आहे अजून. आतापर्यंत आपल्या सेंटरला म्हणजे 50 बेडचं सेंटर तर आहे सगळं मिळून पण आतापर्यंत किती पेशंट ट्रीटमेंट म्हणजे येऊन गेले असतील आपल्याकडे सेंटरमध्ये. आत्तापर्यंत जवळ-जवळ 400+ पेशंट येऊन गेले असतील तीन गेल्या 4 वर्षात. वर्षामध्ये 400 प्लस येस, पेशंट येऊन गेले. येस, येस, येस. हे खरंच कारण की एका आपल्याकडे पोस्ट ऑपरेट शहरामध्येच ही एवढी गरज आहे. एका शहरामधली आपण गोष्ट करतोय आता बघायला गेलो तर तर बरोबर.
हं. कारण का आपण रेस्पाईट केअर पण देतो. रेस्पाईट केअर म्हणजे अगदी 2 दिवसासाठी जर कोणाला बाहेर जायचं असेल, हा हा. तर 2 दिवसासाठी बाहेरचा केअरटेकर घरी आणण्यापेक्षा 2 दिवस ते आपल्याकडे ठेवून जातात. हो, म्हणजे त्यांना अच्छा. पूर्ण कॉन्फिडन्स असतं, की इकडे मेडिकल केअर सकट सगळं मिळेल. आणि हम्म. कुणाच्या बाहेरच्या केअरटेकरच्या अंगावर पूर्ण घर टाकून त्याच्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा त्यांना सेंटरमध्ये जास्त कम्फर्टेबल, बरोबर, सोयीचं पण आहे आणि सोयीस्कर वाटतं. हं. असे सुद्धा बरेच पेशंट आहेत जे सॅटर्डे संडे येतात फक्त आपल्याकडे, की वीकली किंवा मंथली येणारे पेशंट सुद्धा आहेत, की 2-3 दिवस येतात आणि जातात. अच्छा. म्हणून पेशंटची ये-जा चालूच असते. आणि मग ह्या सगळ्यासाठी आता आपल्याकडे किती स्टाफ आहे? सध्या माझ्याकडे टोटल 18 स्टाफ आहे. 18 ते 20 या घरात स्टाफ आहे. आणि एवढा सगळा स्टाफ एवढ्या सगळ्या पेशंटना, हो. म्हणजे 50 पेशंटचं सगळं हँडल करायला लागतं. येस, येस, येस. म्हणजे आपल्याकडे 24 तासाची किचनची पण मावशी आहे, की अगदी ताजं घरेलू स्वयंपाक बनवतात ते. अ, नाश्त्यापासून ते हे आणि ते अगदी मनापासून विविध प्रकार त्यांना बनवून कधी-कधी कोण-कोण आजी-आजोबा फर्माईश पण करतात, की खूप दिवसात तुम्ही मिसळ पाव नाही बनवलीत मावशी, मिसळ पाव खायचं हे आहे. असं फर्माईश सुद्धा त्यांच्या पूर्ण केल्या जातात आमच्या इकडे. अच्छा. म्हणजे खरंच, म्हणजे एका पेशंटला पेशंट न म्हणता, की त्याचं हं. एक आजाराची ट्रीटमेंट तर साइड बाय साइड चालूच आहे, प्लस त्याला घरामधलं वातावरण मिळावं. म्हणजे सामाजिक कार्य तर आहेच, पण पेशंट पॅनिक पण होत असतील ना, म्हणजे आता काही काही सगळ्यांचा स्वभाव, प्रत्येक स्वभाव वेगळा असतो. काही लोकांना आजार ऍक्सेप्ट करणं जमतं, काहींना नाही जमत. अशा वेळेला बरोबर. त्यांना मेंटली कसं काय तुम्ही नाही, त्यांना मग खूप काउन्सिलिंग लागतं. तसं तर बघायला गेलं तर प्रत्येक पेशंटला सुरुवातीला अगदी लहान मुलासारखंच असतं ह्या वयात त्यांचं हे वागणं. तर कोणी पण लगेच ॲक्सेप्ट करत नाही नवीन प्लेस. अगदी आम्ही कितीही घरेलू वातावरण ठेवलं किंवा कितीही त्यांच्याशी चांगलं वागलो तरी घर ते घरच असतं शेवटी. म्हणजे अगदी सुरुवातीला 3-4 दिवस बॅग पॅक करून बसलेले सुद्धा पेशंट आहेत, की मला आत्ता घरी सोडा, मी आत्ता घरी चाललो, मी रिक्षेने एकटा घरी चाललो असे म्हणणारे सुद्धा पेशंट आहेत. मग त्यांना हळूहळू काउन्सिलिंग करून, हळूहळू त्यांना समजावून, मग हळूहळू ते कोणाला तरी आपलंसं बनवतात. कुठल्या तरी एका स्टाफशी हम्म. ते एकरूप होतात. मग त्यांच्याबरोबर प्रॉब्लेम शेअर करतात. मग हळूहळू ते ह्याला घर मानायला लागतात. कुठलीही प्रोसेस हळूच होते. असं कोणी होत नाही, की पहिल्या दिवशी येतात आणि पहिल्या दिवशी आपलं घर मानून सगळं नॉर्मल व्हायला. तर हे सगळे स्टाफ आता ट्रेंड आहे या सगळ्यात आणि स्टाफ व्यवस्थित मॅनेज करतो, की त्यांना कसं काउन्सिल करायचं, कसं त्यांच्याशी गोड बोलून, कसं त्यांच्या कलानी घेऊन हळूहळू त्यांना इकडे ऍडजस्ट करवायचं. ते आता आम्हाला सगळ्यांना सुद्धा समजायला लागलंय. नाही, कारण याच्यामध्ये स्टाफचा रोल खरंच खूप मोठा आहे, कारण ते स्टाफचा सतत खूप मोठा त्यांच्या रोल आहे. बरोबर असतात आणि राइट, हे राइट. वातावरण देण्याची जबाबदारी पण हं. खूप नाही, नाही. जोडली जाणं माणसं खूप कठीण. आणि बरोबर, बरोबर. कारण नाही, जसं नाही. जसं वय वाढतं तसं माणसं थोडी रिजिड होत जातात ना, स्वभाव आपला बरोबर. कठोर होत जातो की पॅनिक होतात, एखाद्या वेळी अग्रेसिव्ह किंवा हलकं व्हायलेंट सुद्धा होतात. आणि हम्म. हे सगळं जास्त स्टाफना सहन करावं लागतं हे ते त्यांच्या पद्धतीने, की जास्त हायपर न होता पेशन्स ठेवून त्यांना कसं सांभाळायचं, हा सगळा आता माझा स्टाफ ट्रेन झाला आहे. आणि तुम्ही म्हणता तसं स्टाफनाच जास्त हे करावं लागतं, का ते 24 तास त्यांच्याबरोबर हा स्टाफच असतो. म्हणून स्टाफना सुद्धा तसं ट्रेनिंग देऊन, तसे संस्कार घडवून किंवा तसं काउन्सिलिंग करूनच घ्यावं लागतं. बरोबर. घेताना सुद्धा, अपॉइंट करताना आणि सुद्धा. त्याची काळजी तुम्हाला घ्यायला लागत असेल. हो, हो, हो. घ्यावीच लागते. राइट, राइट. अल्टिमेट लीडरशिप मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बरोबर. या सगळ्या आल्याच. ह्या सगळ्या गोष्टी आल्याच. बरोबर, खूप बरोबर. छान उपक्रम आहे तुमचा. आणि ह्या सगळ्यासाठी मला जाताना तुम्ही काय सांगाल, म्हणजे समाजाकडून तुमची काय अपेक्षा आहे, तुमच्या काही गरजा आहेत की ज्या कशा प्रकारे तुम्हाला कुठे अडचणी येत आहेत, असं काही तुम्ही सांगू शकता का, किंवा काय तुम्हाला नाही, सांगावं लागतं सेंटर नाही, बद्दल? नाही. समाजासाठी मला हेच सांगायचं जे मी आधीच सांगितलं तुम्हाला, की ओल्ड एज होम किंवा ह्या सेंटर्सना तुम्ही एक टॅबू नका मानू, की ही काळाची गरज आहे आणि
त्या दृष्टीने तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला समजेल. हे सोसायटल प्रेशरमध्ये येऊन काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण ते आपण करू शकत नाही, तसं न करता हे ऍक्सेप्ट केलं पाहिजे सगळ्यांनी की अशा सेंटर्सची गरज आहे, सहकार्य केलं पाहिजे. आज तुम्ही एक डॉक्टर आहात म्हणून तुम्ही या सेवाभावी करता, पण हे सेंटर चालवण्यासाठी म्हणजे सेंटरची जी परमिशन घ्यायला लागते सुरू करायला, त्याच्यासाठी तुम्ही हम्म, हम्म. स्वतः डॉक्टर असणं जरुरीचं असतं, की एखादी व्यक्ती आहे की जिला एक नोबल न- कार्य करायचंय ती हे करू शकते? हो हो, एखादी व्यक्ती आहे जिला नोबेल कार्य करायचंय ते हे करू शकते, डॉक्टर्स अपॉइंट करू शकतात ते. हे अच्छा. डॉक्टर असणं हे गरजेचं नसतं, डॉक्टर असणं हे माझा प्लस पॉइंट झाला. कारण मेट्रो सिटीमध्ये तर ही गरजच आहे की जिथे आपल्याला बरोबर बरोबर. पॅरेंट्सना वेळ देणं, स्वतःलाच वेळ देणं जिथे शक्य नाहीये, तिथे आजारी पॅरेंट्सना वेळ देणं जरा खूप कठीण होऊन जातं या सगळ्या गोष्टी. पण हळूहळू हे सगळं छोट्या शहरांमध्ये पण ह्या साधारण सिमिलर गोष्टी घडत बरोबर असतात. बरोबर बरोबर. नाही, आपले जे सेंटर्स आहेत ना ते मुद्दामून म्हणून आपण सिटीमध्ये ठेवलेले आहेत. आपले दोन्ही सेंटर सिटीमध्ये, ज्याच्या आजूबाजूला हॉस्पिटल्स वगैरे आहेत आणि हॉस्पिटल ट्रान्सफर करणं वगैरे सोपं आहे किंवा इझिली रिचेबल आहे. हम्म. बाकीचे जे सेंटर्स आहेत आहेत असे बरेच सेंटर्स, पण ते खूप आउट ऑफ द सिटी आहेत. म्हणजे जसं आपल्या इथे रिलेटिव्ह येऊन रोज सुद्धा भेटून जाणारे लोक आहेत, की ऑफिसला जाता जाता भेटून गेले किंवा ऑफिसमधनं येताना भेटले, तसं ते पॉसिबल होत नाही दुसरीकडे असं ठेवलं की, आउट ऑफ द सिटी ठेवलं की की हम्म. त्याच्यासाठी मुद्दाम आवर्जून एक वेळ काढून सुट्टीचा दिवस बघून तिथे जावं किंवा काही इमर्जन्सी आली तर पटकन हँडल होणार नाही, हम्म. पटकन अँब्युलन्स पोहोचणं किंवा डॉक्टर हेल्प पोहोचणं तिकडे पॉसिबल नाही, असं सगळं होतं. म्हणून मी हे मुद्दामून दोन्ही जे सेंटर्स केले हे दोन्ही सिटीमध्ये आहेत, प्रॉपर सिटीत आहेत ठाणा. आपल्याकडे अशी एखादी केस झाली का की अचानक आपल्याला हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि रातोरात हो हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं पेशंटला हो वगैरे? हो. बऱ्याच बऱ्याच वेळा असे इन्सिडेंट्स होतात की अर्जंट ऍडमिशन खूप गरजेची असते. मग तेव्हा आपण पेशंट रिलेटिव्हला फोनवर कळवतो, पण आपण इकडून लेट बिलकुल होऊन चालत नाही, आपण अँब्युलन्स बोलवून एखादा स्टाफ पेशंट बरोबर पाठवून हॉस्पिटलपर्यंत पोहोचवून आपण ट्रीटमेंट चालू करतो. बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की पेशंटची डेथ होते पण पेशंटचे रिलेटिव्ह बाहेर असतात. अशा सुद्धा केसेस झाल्या आहेत की पेशंटचे रिलेटिव्ह युएसला आहेत, दुबईला आहेत आणि पेशंटची डेथ झाली. मग त्यांना मॉर्गमध्ये ठेवण्यापासून त्यांचं सगळं डीसी वगैरे बनवून फॉर्मॅलिटीज करून मॉर्गमध्ये ठेवण्यापर्यंत सगळं केलं जातं. अशी सुद्धा एक केस होती की ज्याचे कोणीच रिलेटिव्ह येऊ शकणार नव्हते, हम्म. की त्यांनी फोन केला की आम्हाला यायची खूप इच्छा आहे पण इकडून आम्हाला काही विसा मिळणार नाही, लगेच आम्हाला तिकीट्स अवेलेबल होणार नाहीये. तर त्यांचं सगळं शेवटचं कार्य सुद्धा आपण केलेलं आहे. हो. अच्छा. म्हणजे इथपर्यंत सगळं करावं लागतं, एकदा रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आपल्याला तर आपल्याला शेवटपर्यंत त्यांचं सगळं करावं लागतं. बरोबर. खूप मोठी आणि कठीण गोष्ट आहेत ह्या सगळ्या, की आपण फक्त ठाण्यातले लोक घेतो की बाहेरून कोणाला जर सेंटरमध्ये ठेवायचं असेल तर असं काही सगळे सगळे रिस्ट्रिक्ट आपल्याकडे, आहे? अगदी पूर्ण महाराष्ट्रातनं, नागपूरहून, पुण्याहून सगळीकडनं लोक आली आहेत आपल्याकडे, कोकणातून लोक आली आहेत आपल्याकडे. अच्छा. तर असं काही नाही की फक्त ठाण्यातलीच लोक आहेत, सगळीकडनं येतं, कारण का हे गुगलवर आहे, जस्ट डायलवर आहे, अशी सेंटर्स खूप कमी आहेत. बरोबर. म्हणून आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी पण आहे की लोक कोणाकडनं तरी ऐकलं असतं की नाही इकडे माझ्या कोणाला ठेवलं होतं आणि चांगली काळजी घेतली गेली, म्हणून लांबून लांबून येणारी लोक आहेत आपल्याकडे. पण घेताना आपण ज्येष्ठ नागरिकच घेतो? नाही, आपल्याकडे हॉस्पाइस पॅलिएटिव्ह केअर असल्यामुळे अगदी एंड स्टेज कॅन्सर पेशंट वगैरे असेल किंवा कोमा पेशंट असेल आणि एज कमी असेल तरी आपण घेतो त्यांना, कारण अच्छा. का ते हॉस्पाइस केअर पॅलिएटिव्ह केअरच्या अंडर येतात. हा हा. पण अगदी धडधाकट असेल तर ऑब्व्हियसली नाही, मग बरोबर. 65 प्लसच आपण प्रिफर करतो. आता तुम्ही हे येऊन ही सगळं इन्फॉर्मेशन सांगितलीत आणि हा तुमचा एक्सपिरियन्स शेअर केलात, आणि ही खरंच एक काळाची गरज आहे आणि ह्या अशी अजून अजून सेंटर ओपन होणं जरुरीचं आहे. आणि बरोबर. खूप छान माहिती पण सांगितलीत आणि तुमच्या या उपक्रमाला मी हिरकणीकडून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं एक थँक्यू. हे सेंटर मोठं होऊ देत आणि अजून खूप सारे आशीर्वादही तुम्हाला मिळू देत आणि लोकांनाही तुमच्यापर्यंत पोहोचता येऊ देत.
थँक्स अ लॉट. आणि मला इकडे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्स अ लॉट, की माझी माहिती आणि माझ्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचेल या हिरकणी चॅनलमुळे. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. थँक्यू. येऊन सगळी खूप छान माहिती सांगितली. थँक्यू. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू.